राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्ती केली आहे. 16 ऑगस्ट पासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. सोलापुरातील आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी मराठी भाषेबाबत कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये सोलापुरातील रिक्षा चालक सहभागी झाले होते. कार्यक्रमात डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी बोलताना सांगितले, मुस्लिम समाजातील असेल तर त्याला मराठी भाषा प्रमाणपत्र द्यावे लागेल. डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्या वक्तव्यात मराठी बोलणारे मुस्लिम रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक संतापले आहेत. बुधवारी दुपारी सर्व रिक्षा चालक संघटना एकत्रित येऊन आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जातीच्या आधारावर मराठी प्रमाणपत्र देऊ नका. जो खरंच मराठी बोलतो त्याला मराठी प्रमाणपत्र द्या. एखादा हिंदू असेल तर त्याला देखील मराठी भाषेच्या प्रमाणपत्राची सक्ती करा, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात तेलुगू भाषिक, कन्नड भाषिक आहेत, पण ते हिंदू आहेत. त्यांना मराठी भाषा प्रमाणपत्र सक्ती करणार नाही का, असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केलाय. एखादा मुस्लिम व्यक्ती, त्याचा परिवार महाराष्ट्र राज्यात 50 वर्षापासून राहत असेल आणि मराठी भाषा येत असेल तरी त्याला मुस्लिम समाजाचा आहे म्हणून त्याला मराठी भाषेचा प्रमाणपत्र द्यायची सक्ती केली जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षा संघटनेच्या प्रतिक्रिया देण्यात आली आहे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष. मराठी साहित्यिक संघाच्या वतीने आणि आरटीओच्या वतीने समन्वयाने काल जे काही ह्यांचा कार्यक्रम घेण्यात आला, त्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक असतील किंवा डॉक्टर असतील, ज्योती ठाकरे यांनी मुस्लिमांना जे काही लाजिरवाण्यास्पद जे शब्द बोलले किंवा त्यांचा जो काही अपमान केला, त्याच्याबद्दल आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आणि रिक्षाचालक संघटनेच्या वतीने प्रथमतः त्यांचा जाहीर निषेध करतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की कोण काय जन्मलं, कोण कसं जन्मलं, आपलं सगळ्यांचं रक्त हे लालच आहे. मुस्लिम म्हणून त्याचं रक्त हिरवं नाही आणि आम्ही हिंदू आहे म्हणून आमचं रक्त भगवा नाही. विषय असा आहे की इथं तुम्ही जातीय तेढ निर्माण करत असताना आरटीओ अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणाने त्यांना न थांबवता तसाच कार्यक्रम चालू ठेवला. अशा आरटीओ अधिकाऱ्यांचा पण निषेध करतो. राहिला विषय, आरटीओ अधिकाऱ्यांना 3 वाजेपर्यंतचा उद्याचा अल्टिमेट दिलेला आहे. संबंधित ज्योती ठाकरे मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अहो ताई, तुम्ही इथं कार्यक्रम घेण्यासाठी आला होता, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आलेला नव्हतात. जाणून बुजून जर मुस्लिम समाजाला त्रास देण्याचा जर प्रयत्न आणि तुमचा आणि शासनाचा जर असेल, शासनाचा म्हणतो कारण त्यांना दर्जा आहे मंत्रिपदाचा दर्जा असल्यामुळे ते शासनाचे झाले, म्हणून शासनाचा सुद्धा म्हणतो. जाणून बुजून जर कोणी एखाद्या जातीला, मुस्लिमच सोडा, एखाद्या जातीला जर त्रास देत असेल तर प्रहार संघटना कदापि हे सहन करणार नाही. या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतचा आपल्याला वेळ दिलेला आहे. या 3 वाजेपर्यंत जर संबंधित ज्योती ठाकरे मॅडमवर संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा 4 वाजता दिला येईल. नंतर 4 वाजता आरटीओ अधिकाऱ्यांना आम्ही मग पुढं बघण्यात येईल. धन्यवाद. काल सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ याच्या वतीने काल एक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमात डॉक्टर ज्योती ठाकरे नावाचे जे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले होते, कोकण मराठी साहित्य परिषदेचे, त्यांनी मात्र ज्यांना काही बोलता जाती आणि धर्मामध्ये तेढ कशा पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य या ठिकाणी केलं. आपण बघितलं असेल की एका खांडेकर नावाच्या व्यक्तीनं विचारलं की तुमचं नाव काय, तर तिने म्हणले माझं नाव खांडेकर आहे. तुम्हाला ते सर्टिफिकेटची गरज नाही आहे. आणि एकाला विचारलं की तुमचं नाव काय, माझं नाव खान आहे, नाही तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावे लागेल. मग खान म्हणाले, अरे मी लहानपणापासून जन्मल्यापासून मराठी बोलतो. मॅडम तुमच्याहीपेक्षा मला मराठी चांगली येते. नाही तुम्ही मराठी बोलताय का नाही बोलता हा विषय नाही, पण तुम्ही मुसलमान आहे, तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल, अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण बघितलं की आपला सोलापूर जिल्हा जो आहे कर्नाटक आणि आंध्राच्या ज्या ना सीमेवरती आहे, या ठिकाणी ज्यांना तेलुगू भाषिक लोकही मोठ्या संख्येत राहतात, कन्नडी भाषिक लोकही मोठ्या संख्येने राहतात. आणि या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आणि पर्टिक्युलर एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचे काम शासकीय कार्यालयामधून होत असेल, ते होत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. या ठिकाणी आम्ही रियाज सय्यद अजितभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन देऊन आरटीओ अधिकारी पाटील साहेबांना उद्या 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे. उद्या 3 वाजेच्या आत आरटीओ अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यावर जातीय तेढ निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला नाही तर 3 वाजेनंतर या आरटीओ अधिकारी आणि डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्या विरोधात
आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू, गुन्हा दाखल करू आणि यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम करून जर जाती धर्मामध्ये आणि भाषेमध्ये कोणी तेढ निर्माण करत असेल त्याच्या विरोधात मात्र आम्ही त्याचं तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या माध्यमातून सांगतो. काल 7 जुलै 2026 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मराठी साहित्य संघ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय संयुक्तरीती मराठी प्रशिक्षण नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कोकण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी जे आक्षेपार्ह विधान केले त्यामध्ये त्यांनी सांगितले की मराठी सर्टिफिकेट जे आहे जे 16 ऑगस्टपासून सर्व रिक्षा चालकांना लागू करण्याचं असं जी आर निघालेलं आहे आणि त्या जी आरच्या अनुषंगाने 16 ऑगस्टपर्यंत सर्व चालकांनी हे मराठीचे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य. पण ज्योती ठाकरे यांनी फक्त मुस्लिम समाजाचे लोकांनी हे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य असं विधान करून सर्व मुस्लिम समाजाचे आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सोलापुरात खास करून RTO कार्यालयाचे शासकीय इमारतीमध्ये त्यांनी विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा जे प्रयत्न केले त्याच्यावर आम्ही कालच ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना सांगितले की एखादा जर व्यक्ती जे महाराष्ट्राचं आहे, ज्याचे पिढी ना पिढी महाराष्ट्रात जन्मलेली आहे, त्याला मराठी स्पष्ट येतं आहे, त्याचं शिक्षण मराठी झालेलं आहे, पण ते मुस्लिम आहे तर त्याला सर्टिफिकेट घ्यावा लागेल का? तर त्यांनी सांगितले हो त्यांना पण घ्यावं लागेल. पण एखादा जर दुसरा व्यक्ती ज्याचं नाव नागेश असेल त्याला नागेश असलेल्या नावांना सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही का, म्हणजे ते हिंदू आहे आणि त्यांची भाषाच मराठी आहे असे बोलून ते मुस्लिमांना टार्गेट करण्याचा एक प्रयत्न जे केलं आहे त्याच्यावर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने काल आक्षेप घेतला आणि आज त्याच्याच निषेधात म्हणून महासंघ आणि प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचे आमचे अजित भाऊ, जमीरभाई आणि सर्व रिक्षाचालक मिळून आज माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील साहेबांना निवेदन देण्यात आलं. तसेच त्यांना उद्यापर्यंत 3 वाजेपर्यंत आपण यावर ठोस कारवाई करत असेल फौजदारी कारवाई करा असे त्यांना आवाहन केलेले आहे. तरी याचे पुढील 3 वाजेपर्यंत त्यांचे काय निर्णय असेल हे आमचे जमीरभाई हे सांगतील.